म्हणजे आयोगाची दिवसेंदिवस पातळी जी आहे प्रश्न विचारण्याची ते कुठंतरी UPSC कडे जाताना दिसते किंवा त्याचे दर्जा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. इंग्रजी भाषेत एक कमीत कमी ज्ञान असायला पाहिजे अधिकाऱ्याला, जो पत्रव्यवहार करण्यासाठी गरजेचं असतंय. मग ते आयोग त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी तयारी असावं, ह्या दृष्टीनं आयोग प्रश्न तुम्हाला इंडिकेशन आयोग देतोय, की आम्ही कशा प्रकारचे अधिकारी अपेक्षित आहेत आम्हाला. राइट. अलर्ट असणारे, इथिकल असणारे, अशा प्रकारचे अधिकारी त्यांना घडवायचे आहेत. त्या दृष्टीने ते प्रश्न विचारतात. कुठं ना कुठं ह्याच्यामध्ये हे पण असतंय, की आयोगावर आजकाल टीका करण्याची एक फॅशन झाली. एम-पी-एस-सीची परीक्षा नुकतीच पार पडली आणि त्या परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले गेले, ज्या प्रश्नामुळे सध्या आता सोशल मीडियावरती वेगवेगळ्या चर्चा सुरू झाली आहे. त्यात विचारलेल्या प्रश्नाची माहिती जी समोर येते, ते असं विचारलं गेलं होतं, की तुम्हाला तुमच्या मित्राने जर अल्कोहोल किंवा दारू सर्व्ह केली, घेण्यास विनंती केली, तर तुम्ही काय विचार करणार? काय निर्णय घेणार? तुम्ही काय त्याच्यावर उत्तर देणार? त्यानंतर तुम्हाला जर किडनी स्टोन झाला म्हणजे मुतखडा झाला, तर तुम्ही काय करायला पाहिजे? अशा पद्धतीचे प्रश्न, पर्यायी प्रश्न विचारले गेले आणि त्या प्रश्नांवर तर सध्या चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरती तो प्रश्न तर खूप ट्रोल केला जात आहे. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी अखिल शेख सर आहेत. सर, अशा प्रकारचे प्रश्न विचारल्या गेल्यामुळे चर्चा सुरू झाली आणि त्यामुळे आपल्याला हा प्रश्न विचारायची वेळ आली. नेमकं काय आहे? हा जो प्रश्न विचारलेला आहे, तो CSATच्या पेपरमध्ये विचारलेला आहे. सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट. आपण त्या विषयाचं नाव जर बघितलं असं लक्षात येतं, की ते अधिकाऱ्यांचं ॲप्टिट्यूड चेक करण्याचा तो पेपर आहे. अच्छा. राईट. आणि जो प्रश्नासंदर्भात जास्त चर्चा होती, हा प्रश्न डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे. अच्छा. या डिसिजन मेकिंगच्या प्रश्नाचं उत्तर बरोबर किंवा चूक असं नसतं. त्यामधलं सगळ्यात उत्तम जो पर्याय निवडतो विद्यार्थी, त्याला 2.5 मार्क मिळतात. तो 2.5 मार्काचा प्रश्न आहे. त्यापेक्षा दुय्यम 2 नंबरचा पर्याय निवडतो त्याला 1.5 मार्क आणि त्यानंतर सगळ्यात लिस्ट ॲटलीस्ट तेवढं तर काम अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे, त्याला 1 मार्क. तर असा तो प्रश्न आहे. आणि जसं तुम्ही ह्याच्याबद्दल पण सांगितलं, किडनी स्टोनबद्दल विचारलं, तर तुम्ही त्याच्यामध्ये जर बघितलं, तर त्याच्यामध्ये तुम्ही दिसतं की किडनी स्टोनचा जो प्रश्न विचारला, त्यामध्ये तुम्ही एक रिसर्च स्कॉलर आहात, असं तुम्ही अझ्युम करा आणि तुम्हाला किडनी स्टोन झाला आहे आणि तुम्हाला अ, त्या किडनी स्टोनचं कारण असं आहे, की त्या एरियामध्ये म्हणजे ज्याला आपण पोर्टेबल वॉटर पिण्याचं पाणी क्षारयुक्त. क्षारयुक्त पाणी आहे हां. किंवा पाणी पिण्यास योग्य नाही हं. किंवा उपलब्ध नाही, हं. असा एरियामध्ये तुम्ही आहात. तर तुम्ही काय करचाल? राइट. कारण जो आयोग आहे आपला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जे आहे, त्यांना काय आहे, की त्यांना विद्यार्थी त्यांच्या दृष्टीने तो गडहिंग्लजमध्ये पण तयारी करणारा विद्यार्थी असतो, गडचिरोलीमध्ये तयारी करणारा पण विद्यार्थी असतो आणि पुण्यामध्ये बसून अभ्यास करणारा पण विद्यार्थी असतो. तर त्यांना ज्यावेळेस पेपर सेट केला जातो, त्यावेळेस त्यांना ह्या सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं त्यांना हे करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं. राइट. तुम्ही जर पेपर जर बघितला पूर्ण, त्यामध्ये असं असतं जनरल, की 40% जो क्वेश्चन असतात, ते असतात की एक ग्रॅज्युएट विद्यार्थी सॉल्व्ह करू शकेल. त्यानंतर पुढचे जो 20 प्रश्न असतात, ते मीडियम लेव्हलचे असतात आणि त्याच्यावर उरलेले जे समजा 30-35 जे प्रश्न असतील, ते थोडे त्याला वेगळी तयारी किंवा जास्त तयारी, जास्त मेहनतीची गरज असं असतात. म्हणजे आयोग सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांचं आयोग अ, अ, मग ते भान ठेवून आयोग प्रश्न सेट करत असतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये आयोगाच्या अ, प्रश्न विचारण्याच्या शैलीवरती किंवा भाषेवरती ते जे काय आता प्रश्न विचारले जातात ते चुकीचं आहे. कारण तुम्ही जर या सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्टच्या पेपरमध्ये त्याचे तुम्ही उतारे जर वाचले, 50 प्रश्न असतात उतार्यांवरती, रीडिंग कॉम्प्रेन्शन ते जर वाचले, तर तुम्हाला असं वाटेल की आपण एक कोणतरी रिसर्च पेपर वाचतोय किंवा कुठलीतरी एक मोठी नॉव्हेल वाचतोय. अशा प्रकारचं म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये सोशल मीडिया, त्यानंतर असहकार, अहिंसा, अ, राजकारण, पर्यावरण, ॲग्रीकल्चर अशा सगळ्या प्रकारच्या विषयावरचं त्यांनी उतारे विचारले आहेत. ते 12.5 मार्काला एक अशा प्रकारे आहे. तर त्यामुळं आयोग जे प्रश्न विचारतं, ते प्रश्न विचारणं ते म्हणजे कंटेम्पररी आपण त्याला म्हणतो, ते त्याचं महत्त्व असतं. आता हे आहे की समजा गुजरातसारखं राज्य आहे किंवा बिहारसारखं राज्य आहे, त्यांनी दारूबंदी आहे त्या त्या ठिकाणी. आता ह्या प्रश्नामध्ये पर्टिक्युलर असं आहे, की तुम्ही समजा अधिकारी आहात, तुम्हाला अल्कोहोल सर्व्ह केलं, तुम्ही तुमच्या इथिक्सचा प्रश्न आहे तो. तुम्ही घेणार किंवा न नाही घेणार घेणार. किंवा तुम्ही तुमच्या आई-वडिलांची इच्छा आहे, की तुम्ही असा संस्कार. संस्कार आहेत तुमच्यावर. हं. म्हणजे कुठेतरी एक तुम्ही संस्कार, एक अधिकारी कसा असावा, ह्या दृष्टीनं असे प्रश्न सेट केले जातात. आणि हा जो प्रश्न होता, तो एकदम शेवटच्या 5 प्रश्नामध्ये विचारलेला होता. अच्छा. याला विद्यार्थ्यांनी असं घ्यायला पाहिजे, की पेपर संपता एक एक सोपा प्रश्न. अशा प्रकारे ह्याला पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. परंतु ह्याच्यावर अननेसेसरीली ह्याच्यावर चर्चा केली जाते.
तर ते चुकीचं आहे. म्हणजे आयोग जे प्रश्न विचारतं त्याला काय ते कंटेम्पररी महत्त्व असतं. ह्याचं अजून एक कारण आहे. आता आपण ह्याच्यामध्ये विषय आला आपला इथिक्सचा. तर आता 2025 पासून की महाराष्ट्र राज्य सेवेची खास करून गॅजेटेड ऑफिसरची जी एक्झाम आहे, ती आता ऑब्जेक्टिव्ह होते. ती आता होणार आहे सब्जेक्टिव्ह म्हणजे अच्छा. डिस्क्रिप्टिव्ह. अच्छा. हां. तर आणि ही जी आता जी एक्झाम होती, ती होती ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह एक्झामला जास्त खूप आपण त्याला डेप्थ म्हणू किंवा पातळी म्हणा, की तेवढी चेक होत नाही. ज्यावेळेस लेखी परीक्षा असते, तुम्हाला मोठी उत्तर लिहायची असतात, त्यावेळेस तुमचं नॉलेज सगळ्या गोष्टी चेक होतात. त्यामुळे ती आयोग तुम्हाला तयारी करतं ह्यासाठी हे थांबता तुम्ही डिसिजन मेकिंग, इथिक्स ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जे डिस्क्रिप्टिव्हला जे विषय आहेत, ते आयोग आता विचारायला चालू केले आयोगाने. समज आयोगाची दिवसेंदिवस पातळी जी आहे प्रश्न विचारण्याची, ते कुठेतरी UPSCकडे जाताना दिसते किंवा त्याचा दर्जा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. असं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा IQ आता वाढलेलं आहे थोडक्यात मला त्याच्या येस. त्या अनुषंगाने आता येस, येस, प्रश्न जे येस, प्रश्नावली तयार केली ती सुद्धा अवघड केली जाते. येस. हां, तर ते म्हणजे प्रत्येक वर्षी त्याची प्रश्नावली जी आहे ती अपडेट केली जातीये आणि काळानुरूप त्यावर प्रश्न विचारले जातात. आज बघा पर्यावरण खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर नॉन व्हायलन्स महत्त्वाचा विषय आहे, सोशल मीडिया महत्त्वाचा विषय आहे, ॲग्रीकल्चर महत्त्वाचा विषय आहे, टेक्नॉलॉजी महत्त्वाचा विषय आहे. ह्या सगळ्या विषयावरती आयोग प्रश्न विचारायला चालू केले आयोगाने. असं आहे. डिसिजन मेकिंगचे तुम्हाला जास्त प्रश्न विचारते किंवा भाषेचं एक तुम्हाला कमीत कमी ज्ञान असायला पाहिजे, ते प्रश्न विचारते. आता त्यामध्ये अजून एक प्रश्न विचारला, की त्यामध्ये एक अँड फ्रेज असं इंग्लिशमध्ये जास्त आहे, की सीसॅटच्या पेपरमध्ये एक विचारलं. विद्यार्थी म्हणतात हे इंग्लिशचा प्रश्न इकडे का विचारला? एकदम छोटी गोष्ट आहे ती. परंतु तुम्हाला एक इंग्रजी भाषेतसुद्धा एक कमीत कमी ज्ञान असायला पाहिजे अधिकाऱ्याला, जो पत्रव्यवहार करण्यासाठी गरजेचं असतं. मग ते आयोग त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी तयारी असावं, ह्या दृष्टीनं आयोग प्रश्न सेट करायला चालू केलं आयोगाने. असं आहे. तुम्हाला काय वाटतं म्हणजे विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होणार भविष्यामध्ये त्या अनुषंगाने त्याचे प्रश्न तयार केलेले असतात. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आयोग जे प्रश्न तयार करतंय, तर ते तुम्हाला इंडिकेशन आयोग देतोय, की आम्ही कशा प्रकारचे अधिकारी अपेक्षित आहेत आम्हाला. राइट. अलर्ट असणारे, इथिकल असणारे, अशा प्रकारचे अधिकारी त्यांना घडवायचे आहेत. त्या दृष्टीने ते प्रश्न विचारतात. मग आता ह्याला जर आपण सकारात्मक दृष्टिकोनावर घेतलं, तर हे खूप तो एक दिशादर्शक आहे. आणि आणि निगेटिव्ह घेतलं, तर मग ते आपण त्या क्राउडचा हिस्सा होतो, की जो कधी अधिकारी झाले नाहीत किंवा होणार नाहीत. राइट. तर त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं ह्याच्यामध्ये हे पण असतं, की आयोगावर आजकाल टीका करण्याची एक फॅशन झाली. त्याच्यामध्ये असं ह्याच्यामध्ये कुठेतरी कमर्शियल ॲस्पेक्ट जो क्लासेसवाल्यांचा असतो, तर तो ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो. असं आहे. पण आता जे तरुण आता तयारी करताय, एमपीएससीची तयारी करताय, एक्झाम तर झालीच आहे. हं, हं. मात्र जे तरुण आता नवीनच आता हं. पूर्व परीक्षेची तयारी करणार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता विद्यार्थी आता राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 1 तारखेला झाली. आता त्यानंतर 5 जानेवारीला ग्रुप बीची एक्झाम आहे. राइट. तर विद्यार्थ्यांना मी सांगेन, की आता आयोग जनरली पहिल्या आठवड्यामध्ये एक आन्सर की रिलीज करते. ते केल्यानंतर विद्यार्थ्याला एक अंदाज येतो जनरली, की आपण पास होणार आहात का फेल होणार आहात. मग त्यानंतर मग विद्यार्थी त्या दृष्टीनं कमी वेळ आहे, एप्रिलमध्ये मुख्य परीक्षा आहे. त्या दृष्टीनं तुम्ही तयारी करू शकता. अशा कुठल्याही प्रकारच्या जे निगेटिव्हिटी आहेत मार्केटमध्ये, YouTubeच्या माध्यमातून किंवा दुसऱ्या सोशल माध्यमातून जे पसरवलं जातं त्याच्यावर लक्ष न देता एक्झामवरती लक्ष द्या. कारण हे पण असतं तुम्हाला भटकावणं तुमच्या ध्येयापासून हा पण उद्देश असतो मार्केटमधल्या लोकांचा. तेव्हा अशा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता फक्त अभ्यासावर फोकस करा. आयोग हा तुमच्यामधल्या जे इनबिल्ट क्वालिटीज आहेत, तुम्ही 4-4 वर्ष, 5-5 वर्ष अभ्यास करून जे तुमच्यामध्ये आलेले आहात, ती आयोग बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. असे प्रकारचे प्रश्न विचारून. राइट. त्यामुळे ह्या गोष्टी सकारात्मक घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी अशा कुठल्याही गोष्टीकडे लक्ष न देता फक्त अभ्यासावर लक्ष द्यावं. आता अजून आयोगाची म्हणजे ह्या पुढच्या 8 महिन्यामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये राज्यसेवेची अजून एकदा एक्झाम 2025 त्यांनी शेड्यूल केलेली आहे. ती डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. मग ह्या राज्यसेवा प्रिलिमचा रिझल्ट नंतर तुम्ही त्या दृष्टीनं जर तुम्ही ह्या अटेमध्ये जर नाही पास झाला, तर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामची तयारी करू शकता. परंतु ह्या सगळ्या कॅओसपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या अभ्यासाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये कमर्शियल ॲस्पेक्ट जास्त आहेत अशा प्रकारचा गोंधळ घालण्यामध्ये. कारण जे आताचं जे ऑब्जेक्टिव्हवालं जो पॅटर्न आहे, तो व्यावसायिकदृष्ट्या खूप फायद्याचा आहे. त्याचे त्याच्यात असणारे विविध प्रकारचे क्लासेस आहेत, त्याचे पुस्तकं आहेत, त्याचे 6 महिन्याला अपडेट होऊन येणारे बुक्स आहेत. हे खूप फायद्याचं आहे मार्केटसाठी. त्यामुळे त्यांचा खूप मोठा बिझनेस
पुण्यामध्ये वगैरे अशा शहरामध्ये होतो. परंतु जे आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये अधिकाऱ्यांची डेप्थ चेक होणार आहे. असं आहे. मग तुम्हाला लिहायचं आहे 1750 मार्काचं तुम्हाला लिहायचं आहे. असं असं आहे. मग त्यामुळे तुम्हाला रोज समजा 6 तास बसून तिथं पेपर द्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला किती नॉलेज पाहिजे. त्या दृष्टीनं आयोग तुमच्याकडून तयारी करून घेणार आहे. राईट. त्यामुळं आणि प्रत्येक 10 वर्षानंतर सिलेबस चेंज होत असतो. कारण जो एक्झिस्टिंग सिलेबस असतो, तो सॅच्युरेट होतो. आता समजा आयोगाने जसा तो अल्कोहलचा प्रश्न विचारला किंवा किडनी स्टोनचा विचारला, तशा प्रकार समजा पूर नियंत्रण आहे, लॉ अँड ऑर्डर आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारून झाले. आता 10 वर्ष झाला हा पेपर पॅटर्न आहे. त्यामुळे ते म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी विषय पण आता संपलेत. म्हणजे आयोग नवीन-नवीन विषय शोधून आणते. राइट. त्यामुळे ह्या दृष्टीने ह्याला सकारात्मक बघायला पाहिजे आणि मला तर वाटतं आजचा जो म्हणजे सीसॅटचा पेपर होता किंवा जी-एसचा जो पेपर होता, तो पेपर आहे ते खूप म्हणजे क्वालिटी वाढेल यू-पी-एस-सीच्या दर्जाची व्हायला लागली हळू-हळू आणि सीसॅटचा पेपर तर मला तो इंडिकेटिव्ह वाटतोय, की तो कुठं ना कुठं तो आपला यू-पी-एस-सीच्या सिलेबसकडे घेऊन चाललेला आहे आपल्याला, असं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आणि तसं तर मी तर आयोगाचे आभार ह्याच्यासाठी मानेन, कारण आता 13 डिसेंबरला बिहार पब्लिक सर्व्हिस कमिशनची एक्झाम आहे, राज्यसेवाची सेम. तर विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत माहीत नाही की त्यांचं सेंटर कुठल्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. समजा मी पटना जिल्ह्याचा रहिवासी आहे, तर माझं सेंटर कुठेतरी पूर्वांचल भागामध्ये कुठं येऊ शकतं. राईट. म्हणजे साऊथ बिहारमध्ये येऊ शकतं, म्हणजे मला जिल्हाच माहीत नाही. तसं आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आयोग तुम्हाला जिल्हा निवडायला सेंटर मुंबई सिटी, पुणे सिटी, मुंबईमध्ये वेस्टर्न, सेंट्रल असं तुम्हाला ऑप्शन देते आणि त्या पद्धतीनं पारदर्शकपणे एक्झाम होत आहेत. राईट. आता तुम्ही जर आजची जर एक्झाम बघितली 1 डिसेंबरची, तर हे जे पेपर समजा आता फेब्रुवारी-मार्चमध्ये सेट झाले असतील. कारण एक्झाम पोस्टपोन झाली. जनरल इलेक्शन आणि त्यानंतर महाराष्ट्र इलेक्शन. परंतु कुठं आपल्याला दिसलं नाही की पेपर लीक झाले वगैरे असले कुठं सापडत नाही आपल्याला. त्यामुळे एकदम पारदर्शक एक्झाम होती. आयोग त्यांच्या त्याच्या कामाप्रती तत्पर आहे आणि विद्यार्थ्यांनी पण आपल्या अभ्यासाप्रती किंवा आपल्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्वालिटी वाढवण्याकडे तत्पर असायला पाहिजे असं मला वाटतं. सर, तुम्ही लेट्सअप बरोबर संवाद साधल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. निश्चितच ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना भटकावण्याचा कुठेतरी सोशल मीडिया असो किंवा वेगवेगळी माध्यमे YouTubeच्या माध्यमाने केला जाऊ शकतो. त्यामुळे जे MPSCची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी आपलं लक्ष कुठं भटकू न देता फक्त परीक्षा आणि त्यामध्ये यश संपादन करणं यावर लक्ष केंद्रित करावं. प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई.